त्रिपुरासुरा. प्रणाम पितामह. माझे अहोभाग्य की आपण मला आपल्या दर्शनाने कृतार्थ केले. आम्ही तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहोत वत्सा. माग हवं ते वरदान माग. हे पितामह ब्रह्मदेव, जर तुम्ही माझ्या तपश्चर्येने प्रसन्न झाला आहात तर कृपा करून मला असं वरदान द्या की मी देवता, मनुष्य, स्त्री तसेच निशाचर या सर्वांमध्ये अजिंक्य आणि अभेद्य राहू शकेल. तसेच आपण माझ्या निवासाकरिता 3 अशा पुरांचे निर्माण करावं जे जगात अभेद्य अभेद्य असावे. तथास्तु. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवांकडून मनोवांछित वरदान मागून त्रिपुरासूर 3ही लोकात अतिशय बलवान सिद्ध झाला. त्याची असुरी प्रवृत्ती हळूहळू वाढू लागली आणि तो उन्मादी होऊ लागला. तो स्वतःला देव समजू लागला. त्याने अधर्म तसेच अनितीचा मार्ग अवलंबून देवतागण तर दुसरीकडे पृथ्वी लोकावरील ऋषी मुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले. मी त्रिपुरासुर आहे. मी अभेद्य आहे, अभेद्य. त्रिपुरासुराच्या वाढत्या अत्याचारांनी त्रस्त झालेले सर्व देवतागण देवाधिदेव महादेवांना शरण आले आणि त्रिपुरासुराच्या अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करण्याची प्रार्थना करू लागले. त्राहिमाम प्रभू त्राहिमाम, त्राहिमाम प्रभू त्राहिमाम, त्राहिमाम प्रभू त्राहिमाम. हे देवाधिदेव महादेव, आमचं रक्षण करा. आमच्यावरील संकट दूर करा प्रभू, आमच्यावरील संकट दूर करा. त्रिपुरासुराच्या अत्याचारातून आमची मुक्तता करा. दूध भावन आमची मुक्तता करा. हो प्रभू, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. निश्चिंत व्हा देवतांनो, निश्चिंत व्हा. आम्हास हे पूर्णपणे ज्ञात आहे की ब्रह्मदेवांकडून अजिंक्य आणि अभेद्य राहण्याचं वरदान प्राप्त करून अधर्मी, उन्मादी तसेच व्याभिचारी बनला आहे. त्याला अचित अनुचित, धर्म अधर्म, नीती अनितीचे भानच राहिलेले नाही.